नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी आज कुंभोज येथे जनस्वराज पक्षाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर अशोकरावजी माने यांच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व जनस्वराज भाजप आवाडे गट कोरे गटाचे कार्यकर्ते सामील झालेले आहेत। यामध्ये राजवर्धन पाटील साहेब आपल्यासोबत। साहेब, काय वाटतं आपण? राजवर्धन निंबाळकर सगळ्यात आज ही जी महायुतीची कुंभोज गावामध्ये चाललेली जी प्रचार फेरी आहे, या प्रचार फेरीवरूनच तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल की ह्या कुंभोज गावानं एकमुखी निर्णय केला आहे की अशोकराव माने बापूंच्या पाठीमागे उभं राहायचं आणि महायुती जनस्वराज पक्षाचे नारळाची बाग या चिन्हावर उभे असणारे अशोकराव माने साहेबांना भरघोस मतानं निवडून द्यायचा निर्धार जसं कुंभोजनं केला आहे, तसंच ह्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं वातावरण हे अशोकराव माने साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळतं। गेल्या 5 वर्षातल्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या नाकारतेपणामुळं ह्या मतदारसंघ हा विकासापासून वंचित राहिला। तो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अशोकराव मानेंसारखा ह्या ठिकाणी एक उमेदवार किंवा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर येत्या 5 वर्षामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागायला येणारा एक चांगल्या पद्धतीचा आमदार अशोकराव माने या ठिकाणी निर्माण होतील याची खात्री आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना आणि प्रमुखांना या ठिकाणी निश्चितपणाने आहे। दादा, आपण काय सांगाल? आता का मी आता बोललेत की राजवर्धन काय सांगाल? काय कुंभोजमध्ये भरघोस मताने अशोकराव मानेंना मतदान मिळणार। हो, लोकांचा प्रतिसाद बघता आज आपल्याला आज सर्व युतीचे सगळे कार्यकर्ते आहेत, बाहेरून कोण आले नाही आहेत, कुंभोजचेच आहेत सगळे। हां, म्हणजे माने साहेबांचा विजय निश्चित 100%। आपण काय सांगाल? कुंभोजमध्ये सर्व गट तट विसरून सगळे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे 100% सगळ्यात जास्तीत जास्त मतदान अशोक बापूंना होणार। सगळ्या गटाचे कार्यकर्ते आहेत, हे सगळ्या 4 गटाचे कार्यकर्ते एकत्र आहेत, बापूंच्यासाठी सगळे एकवटलेले आहेत। नाळाच्या बागेवर प्रचंड मताने मतदान होणार कुंभोजला। भाऊ, आपण काय सांगाल? कुंभोजमध्ये एवढी गर्दी बघितली की 23 तारखेला हा अशोकराव माने बापूंचा गुलाल आहे। हे कुठल्या ज्योतिषाला बोलवायची गरज नाही। विद्यमान आमदारला घरात बसवणार आणि दुसऱ्याला दात चेक करायला पाठवणार। डांगे साहेब, आपण काय सांगाल? 5 वर्षे बापूंनी 19चे इलेक्शन संपल्यानंतर ते 5 वर्षे जनतेच्या संपर्कात राहिल्यामुळं ही आज बापूंना या कुंभोजमध्ये उत्स्फूर्तपणाने लोकांची जी साथ दिसते, यावरून बापूचा निजे निश्चितपणे। साहेब, भावना राबवल्या, बहीण लाडकी योजना असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी, यावर आपण काय बोलाल? नाही, सातत्यानं ज्या पद्धतीनं ह्या 2 वर्षापूर्वी जे हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, त्या महायुतीच्या सरकारनं सर्वांगीण विकास या महाराष्ट्राचा करत असताना रस्ते आणि गटर्सचे मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम केलंच, पण निश्चितपणानं लाडकी बहीणसारखी योजना आणून या सर्वसामान्य महिलांना न्याय द्यायची भूमिका घेतली। त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्यासाठी मोफत 7.5 HP योजना या ठिकाणी आणली आणि सर्व शेतकऱ्यांची 0 पैशाची बिलंही या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना देण्यात आली। म्हणजे काम करणारं सरकार आहे। मुलींनासुद्धा एका कुटुंबामध्ये जर 2 मुलं असतील तर मुलींचं शिक्षण त्या ठिकाणी होत नव्हतं। त्या मुलींना 648 कोर्ससाठी, म्हणजे त्याच्यामध्ये MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, अशा सर्व कोर्सेससाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याची भूमिका ह्या राज्य शासनाने घेतली। त्याच्यामुळे राज्य शासनाने आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांचं सरकार हे पुन्हा एकदा 23 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विराजमान झालेलं दिसत। अरुण दादा, काल महाडी गटाचा मोठा मेळावा झाला, काय संदेश माडकांनी काय आदेश दिला? माडकांनी काय महायुतीचा आदेश दिलायचा आहे। महायुतीचा आदेश माडिक साहेबांनी होय, आणि अशोक बापूंना निवडून द्यायचं। आव्हाडे साहेबांनी मोठा मेळावा हुपरी 13 गावाचा घेतला। त्यात एक मी बापू जर निवडून नाही आले तर मी माझ्याशी गाठ आहे म्हणून सांगितलेत। उबाटा गटाचे काय संदेश आहे? उबाटाचा माझा काय संबंध? काय नाही, आम्हाला आमची मेजॉरिटी करायची आहे, महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि हातकणंगल्यातनं बापूला निवडून आणायचं आहे, हाच आदेश आहे। पॉजकर, जिल्हा परिषद मतदारसंघात आपली पदयात्रा चालू आहे, काय सांगाल आपण सर्वसामान्य जनतेला? जनताच उतरलं इथं रस्त्यावर विजय करण्यासाठी। हे तुम्ही बघितलं आहे केवढी मोठी जनता आहे। जनतेचं लावी दाखवा लोकांना। चालू आहे लाईव्ह सगळं, मग काय सांगाल आपण? आनंद आहे जनतेनं मला 5 वर्षापूर्वी आजपर्यंत मला फार प्रेमानं सद्भावनेनं जपलेलं आहे। पुढचं 5 वर्ष ते मला निवडून देणार आहेत आणि 5 वर्ष जनतेची सेवा करायची आहे, अनेक विकास कामं करायची आहेत, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर त्या अनुषंगाने जनतेच्या प्रश्नासाठीच हे सगळं चाललेलं आहे।